गावातून एकविरेच्या दर्शनासाठी ट्रिप निघणार होती आणि मी नेमकीच गेली होती पुण्याला ऑफिससाठी आणि आज होता संडे. त्याच्यामुळे काय केलं, मी म्हटलं चला आपण पण जाऊयात. तर त्याच्यासाठी मी मेट्रो पकडली आणि शिवाजीनगरला पोहोचणार होती आणि शिवाजीनगरवरून लोणावळ्याला लोकल जाते, मी तिने जाणार होते. आता मी शिवाजीनगर स्टॉपला उतरणार आहे आणि तिथून पुढे लोणावळ्याची लोकल आहे. मी तिकीट ऑलरेडी UTS ॲपने केली आहे बुक, त्याच्यामुळे मला टेन्शनच नाही आहे. आता लेट्स सी काय होतं आहे काय नाही होतं आहे. इकडे मेट्रो अंडरग्राऊंड असल्यामुळे वरती लिफ्टने जावं लागलं आणि जशी मी शिवाजीनगरच्या मेट्रो स्टॉपला उतरली तिथून रेल्वे स्टेशन जे मेन आहे आपलं ते लांब होतं, तिथपर्यंत चालत जायचं होतं. तेव्हा मग हा नजारा आहे मेट्रो स्टेशनच्या बाहेरचाच आणि मी पोहोचले शिवाजीनगरला. जे लोकलने मी जाणार होते ती ऑलरेडी उभी होती, तुम्ही पाहू शकता. अजिबात गर्दी नव्हती, मुंबईसारखं अजिबात नाही आहे, एकदम शांतता होती. आणि मग मी नंतर जाऊन बसले ट्रेनमध्ये आणि मग तुम्हाला सांगू काय, तिथे बसल्यानंतर 2-3 बायका आतमध्ये ऑलरेडी बसलेल्या होत्या आणि मी बाहेरून अनाऊन्समेंट ऐकली की ट्रेन कॅन्सल झाली आहे. मी त्यांना बोलले की ही कॅन्सल झाली, तर त्या म्हणते त्यांना ऑलरेडी माहिती आहे. 12:05ची लोकल कॅन्सल झाल्यामुळे वेळ आली, पटकन रिक्षा पकडली आणि मस्त वाकडेवाडीच्या बस स्टॉपला मी चाललेली आहे. आता बघू तिथे मला भेटते की नाही. बसते खूप खडतर माझा प्रवास चालू आहे. आता देवीच्या दर्शनाला चालले पण वाकडेवाडीच्या बस स्टॉपला पोहोचताच मी विचारपूस केली आणि मला नशीब एक बस भेटली. त्यातून मी तिकीट काढलं, ते थेट कार्ला लेणीपर्यंत काढलं. बाप्पाचं सुंदर असं दर्शन झालं. खूप लांब होता बाप्पा, खूप मोठी मूर्ती होती. मग मी निसर्गाचं मस्तपैकी मजा घेत हवा खात चालली होती. पण नंतर मनात भीती वाटत होती कारण आभाळ आलेलं, पूर्ण रिमझिम रिमझिम पाऊस पण चालू झालेला. मग तर पोहोचलो कार्ला लेणीच्या तिथे आणि अपोजिट साईडला ही वेस होती. माळवलीमध्ये कार्लाचा जिथे स्टॉप आहे तिथे बसमधून उतरली आणि रिक्षा केली आहे जोपर्यंत तळालाच म्हणजे. पण मी खूप लांब आहे, ऑलरेडी सगळ्यांनी चढायला चालू केली आहे वरती. सो आई ते वाट बघतायत माझी. तर मग मी तळापर्यंत रिक्षा केली आहे, तिथपर्यंत जाते आणि त्याच्यानंतर सगळ्यांसोबत चढण्यासाठी मला पळत खूप वरती चढावं लागतं. पायथ्याला पोहोचून पण समजलं की सगळेजण 2 बस आहेत, खूप जण आहेत, सगळ्या ऑलरेडी चढायला सुरुवात केलेली होती. तर मी पण फटकन जाऊ दे म्हटलं, पैसे जातील. पण अर्ध्यापर्यंत तिथे रिक्षा जाते, मग रिक्षा केली आणि अर्ध्यापर्यंत गेले आणि तिथून पुढे फटाफट एकदम मी चालत शेवटी मी पोहोचले. देवीच्या कळसाचं मला दर्शन झालं आणि खूप समाधान वाटलं. एवढ्या धावपळीचं पूर्ण सार्थक झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर देवीचं दर्शन घेतलं. सगळेजण रांगेत होते. आई आणि नानी माझ्यासाठी बाहेर थांबल्या होत्या येऊन. त्यांना भेटली, छान दर्शन घेतलं, लेणी पाहिले कार्ल्याची पूर्ण. आणि त्याच्यानंतर आम्ही गड उतरून खाली आलो. तर पायथ्यालाही देवीचं एक मंदिर आहे, एकविरा मातेचं, त्याचंही खूप छान असं दर्शन झालं मला. आणि सगळ्याजणी अजून खूप आहेत, जवळपास 50-60च्या वरती लोक होती त्या एका बसमध्येच आणि बाकीचे पण होते. मग सगळ्यांना मी हाय केलं, हॅलो केलं, कारण चढताना मला कोणी भेटलंच नाही. मग उतरल्यावर मात्र सगळेजण मला भेटले. आई बसली आहे इथे. मला इथून एकटीलाच जायचं होतं परत रिटर्न, पण बसवाले काका बोलले की ते मला थोडं अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडतील, तोपर्यंत मी बसमध्येच बसून होते. मग आम्ही खूप एन्जॉय केलं. अशा प्रकारे खूप मजा मस्ती करत सगळ्यांना भेटून टाटा करून मी बसले ह्या बसमध्ये आणि जिथून मी गेले तळेगावला आणि तिथून मी गेले मस्तपैकी पुणे स्टेशनला लोकल होती आणि मी पोहोचले शांततेत. मस्त माझं दिवस खूप डिफिकल्ट गेला जाताना, पण देवीचं दर्शन झाल्यावर सगळे भेटल्यावर माझं खूप आनंद झाला.